संपूर्ण शेतकरी बांधवांचं मी ऐकायला प्रेमी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघा मी आलो आपल्या शेतामध्ये. अतिवृष्टीमुळे माझं किती नुकसान झालंय. शेतकऱ्याचं जीवन आता अतिवृष्टीमुळे निसर्गाच्या कोपामुळे धोक्यात आलंय. मित्रांनो, छोट्या छोट्या बिट्ट्या हजारोचा खर्च या मकाला केला, ट्रॅक्टरवाल्याला पैसे दिले, शेतकऱ्यांनी दुकानदाराला पैसे दिले. मित्रांनो बघा, शेतकऱ्यावर इतकी वाईट वेळ आली, संकट आलंय. आता या शेतकऱ्यानं कसं जगायचं? इतका पाऊस झाला, शेतामध्ये गबळ झालं, डोक्याला अक्षरशः हात लावला. या संकटापासून कोण तारणार? सरकारही लक्ष देत नाही. आता कोण आपल्याकडे लक्ष दिलं? बघा किती गबळ झालंय. अक्षरशः शेतामध्ये आता काम कसं करायचं? मका सोंगायची का गबळ काढायची? इतकी वाईट वेळ आली. आता मजूरही भेटत नाही. मजूर लावल्यावर काम होईल का? मजुराला पण काय द्यायचं? आता आम्ही घरची मका घरी सोंगायला लागलोय. आमच्यावाले आता घरची मंडळी आणि आम्ही दोघंच कामाला लागलोय. मित्रांनो, खूप वाईट दिवस आले. सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावं. आणि आता आमच्या घरचे आम्ही मका सोंगायला लागलो. मित्रांनो, शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली आहे. शेतकऱ्याचं कोणीच वाली नाही. सरकारही शेतकऱ्याकडे बघत नाही. व्यापारी पण शेतकऱ्याचा विचार करत नाही. आता काय करायचं? अशी शेतकऱ्याची दुर्व्यवस्था आहे. मित्रांनो, नक्की कळू द्या लोकांना.